नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्टिचिंग लाईफ विथ अरुमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आपण आता सध्या नवीन फॅशन डिझायनर ब्लाउजची सीट चालू केली आहे। तर त्यामध्ये मी त्यादिवशी तुम्हाला प्रिन्स कटचं एक ब्लाउज दाखवलं। आज आपण दाखवलं आहे तुम्हाला बोट नेकचं ब्लाउज। तर या पद्धतीने बघा, म्हणजे कुठलंही कॅल्क्युलेशन न करता परफेक्ट मापाचा चार्ट मी तुम्हाला दिलेला आहे। यामध्ये हे ब्लाउज बघू शकता तुम्ही, अजिबात कुठे क्रीज वगैरे काहीच नाही आणि पफ वगैरे पण खूप छान आलेला आहे। आणि बॅक साइडनी बघू शकता तुम्ही, कुठेच आडीगुडी वगैरे काहीच नाहीये आणि एकदम फिनिशिंग मध्ये टोटल ब्लाउज बसलेला आहे। तर बघा तुम्हाला कसा वाटतो हा व्हिडिओ, आणि आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्टिचिंग लाईफ विथ अरुमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बोट नेकची डिझाईन बघणार आहोत। तर हे आपल्याला ब्लाउज कोणत्या पद्धतीने शिवायचे, या पद्धतीने शिवायचा। हा झाला फ्रंटचा भाग, एक मिनिट मी तुम्हाला दाखवते। हा झाला फ्रंटचा भाग आपला, समोरून गळा येईल आणि लॉंग स्लीव्ज। आता आपण आपला 1 मीटर कपडा आहे, त्यामध्ये किती स्लीव्ज बसते ते बघू। आणि हा झाला पाठीचा भाग, तर पाठीला आपण पूर्ण हुक्स देणार आहोत आणि छोटासा गळा आहे। तर यामध्ये आपण माप कोणते घेतलेत, आपली चेस्ट किती आहे 38 आणि कंबर किती आहे 34 आणि बाहीची लेंथ घेतली आपण 10.5 आणि बाहीचा गोल पण 11 आहे। तर बाहीची फिटिंग किती आहे 11 आहे। तर हे झालं आपलं चेस्ट, आणि आपण ड्रॉइंग काढून घेतली आपल्याला शिवायचं आहे कोणत्या पद्धतीने। तर यामध्ये आहे माझ्याकडे हा चार्ट। तर या चार्टमध्ये बघा तुम्ही बोटनेकचा पूर्ण चार्ट दिलेला आहे। मी तुम्हाला हवा असेल तर मी स्क्रीनवर लिहून देते हा चार्ट, याचा फोटो टाकते। तर आपली चेस्ट जर 28 असेल तर आपलं शोल्डर आपण टाकायचं त्यावेळेस 5.25 म्हणजे 5.25, गळारुंदी टाकायची 3.5 आणि गळ्याची खोली टाकायची 3 आणि आपला मुंडा राहील 4.25। तर हे टोटल चार्ट दिलेलं आहे मी, तर तुम्ही पूर्ण चार्ट पाहून घेऊ शकता। तर आपली चेस्ट आहे 38, तर आपली 38 चेस्ट कुठे आहे, या ठिकाणी आहे। 38चा आपला शोल्डर किती आहे 6.25, तर या ठिकाणी आपण लिहून घेऊ। शोल्डर किती आहे या ठिकाणी बघा, शोल्डर किती आपली 38ची 6.25, 6.75 आणि त्यानंतर आपली शोल्डर झाल्यावर 38ची आपली गळारुंदी किती आहे, या ठिकाणी लिहून घेऊ आपण। गळारुंदी किती आहे आपली 38ची 4 आणि आपली गळा खोली पण किती आहे 4 गळा खोली। आता मी शॉर्टकटमध्ये लिहिते, पण तुम्ही एकदा व्यवस्थित व्हिडिओ पाहून घ्या। त्यानंतर गळा खोली झाली। आता 38चा आपला मुंडा किती आहे 6 इंच, मुंडा किती आहे, मुंडा 6 इंच। तर यामध्ये याचं म्हणजे याचं स्ट्रक्चर पण येतं पूर्ण कसा काढायचा। तर आपली चेस्ट डिवायडेड 6 असं असतं त्याचं स्ट्रक्चर। पण आता एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला चार्टच देऊन टाकते, म्हणजे कोणाला जर काढता येत नसेल, ते चार्ट बघता येत नसेल, तर या पद्धतीने आपण काढून घेऊ शकतो। तर आपल्याला एवढे माप आपल्याला याच्यासाठी ड्रॉइंगसाठी लागणार आहे। तर आपण ड्रॉइंग बघून घेऊ। तर आता हे आपण बाजूला ठेवू, तुम्हाला हवं असेल तर मी हा पूर्ण देते चार्ट मला। तर आता आपण हे बाजूला ठेवू म्हणजे आपल्याला कामे पडत। तर आपली उंची राहिली आपली, तर ब्लाऊजची उंची 15 आहे आपली। उंची किती आहे आपली ब्लाऊजची 15, कारण बोटनेक ब्लाऊज हे उंचीला जास्त असतात। तर हे मी पूर्ण 38 इंचाचंच माप टाकते। तर आपण असा अस्तरचा कपडा घेतला आहे हा पूर्ण, आणि आता आपल्याला काय करायचं आहे, उंची घ्यायची, त्या उंचीमध्ये 1 इंच ॲड करायचा आहे। तर आपली उंची किती आहे 15, त्यामध्ये 1 इंच ॲड करून किती होतं 16, या ठिकाणी बघू शकता 16। आणि आता हा झाला आपला पाठीचा भाग 16चा। आता यामध्ये 1 इंच ॲड करायचं आपल्याला फ्रंटच्या भागासाठी। तर आपण असं घडीच अशी टाकून घेतली। आता या पद्धतीने आपण माप बघून घेऊ। तर या ठिकाणी ठेवते मी। आपली शोल्डर किती आहे, शोल्डर किती आहे 6.25, तर या ठिकाणी आपण 6.25ची शोल्डर टाकून घेऊ। या ठिकाणी बरोबर आपण 6.25ची शोल्डर टाकली। ठीक आहे, आता शोल्डर कळाली तुम्हाला। यानंतर आपल्याला मुंडा टाकायचा आहे। तर या ठिकाणी आपल्याला एक अर्धा इंच खाली उतरायचं या ठिकाणी शोल्डरच्या बाजूने, आणि त्यानंतर इथपासून आपल्याला आर्महोल टाकायचं। तर किती आर्महोल टाकणार आपण 6 इंचावर। आता या ठिकाणी मोजून घ्यायचं किती आपलं 6.25, तर या ठिकाणी पण बरोबर 6.25च भरलं पाहिजे, म्हणजे आपली मार्किंग एकदम परफेक्ट येणार। तर या ठिकाणी आपण असं घेतलं आहे। आता आपण आर्महोल आखून घेऊ। हा झाला आपला आर्महोल। आता आपल्याला चेस्ट लाईन काढायची।
तर चेस्ट लाईन कशी काढायची आपली, आपलं आता यात हे पॅक गळा असणार आहे, बंद गळा, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी लुझिंग ॲड करावं लागणार आहे। तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते। तर या पद्धतीने मार्किंग राहील आपली, या पद्धतीने मार्किंग राहील आपली। तर चेस्ट प्लस 2.5 म्हणजे छातीच्या भागामध्ये 2.5 मिळवायचा आपल्याला, मग त्याचा चौथा भाग काढायचा। तर आपली छातीची घडी किती आहे, 38। तर यामध्ये आपण काढणार आता 38 प्लस 2.5 या ठिकाणी। आता 38 2.5 म्हणलं किती येतं, 40.50। आता याला डिवायडेड 4 करायचं म्हणजे किती येणार आपलं, 10.25 10.25 येणार या ठिकाणी। आपली छातीची घडी किती टाकायची मग आपल्याला, 10.25। म्हणजे आपण याला हे करतोय, आपण याला मार्जिन नाही ठेवत, ही लुझिंग आहे। 10.25 बरोबर लुझिंग ठेवायची या ठिकाणी, 10.25 बरोबर लुझिंग ठेवायची या ठिकाणी। ही झाली आपली लुझिंगची म्हणजे छातीची घडीचं मार्किंग। आणि आता या ठिकाणी आपल्याला 1.5 इंच मार्जिन द्यायचं। आलं लक्षात तुमच्या? आपले ज्यावेळेस दोन्ही पण गळे पॅक असतात, फ्रंटचं जर पॅक असेल तर त्यामध्ये पण 2.5 इंच मिळवायचं आणि बॅकचं जर पॅक असेल तर त्यामध्ये पण 2.5 इंच मिळवायचं। हे झालं आता आपलं आर्म होलचं परफेक्ट ड्रॉईंग। आता या ठिकाणी आपण ड्रॉईंग करून घेऊ आणि या पद्धतीने तुम्ही चार्टनुसार ब्लाऊज शिवलं तर खूप छान बसेल। आता हे झालं आपलं आर्म होलचं ड्रॉईंग। आता आपल्याला या ठिकाणी बॅक साईडचं आणि फ्रंट साईडचे दोन्ही पण आर्म होल काढून घ्यायचे। तर यामध्ये कसं करायचं, आपल्याला जो आर्म होल घ्यायचा आहे, तर हा जो पॉईंट आहे, याला फ्रंटचा आर्म होल आपल्याला 0.75 आतमध्ये घ्यायचा, म्हणजे आपल्याला कुठलेच मापं घ्यावं लागत नाही। आता हा 0.75 आपण आतमध्ये घेतलेला आर्म होल, आता एकदा आपण काय करू, ही लाईन आखून घेऊ 0.75 आतमध्ये घेतलेली। आता ही झाली आपली 0.75ची लाईन। आता ही झाली आपली। आता याला आपल्याला सेप द्यायचा। तर सेप कसा द्यायचा, हा जो भाग आहे याच्या खालून आला पाहिजे थोडासा, असा फ्रंट साईडचा। हा झाला आपला फ्रंट साईडचा आर्म होल। आता आपल्याला बॅक साईडचा काढायचा। तर बॅक साईडचा यापासून 0.5 इंच समोर घ्यायचा, यापासून बरोबर 0.5 इंच हा झाला बॅक साईडचा। बॅक साईडचा आपला पहिला जो आर्म होल आहे त्यालाच अटॅच करून द्यायचा। आता बॅक साईडचा आपला जो आहे तो बरोबर वरच्या रेषेलाच मिळाला पाहिजे या, आणि फ्रंट साईडचा थोडासा खाली उतरून गेला पाहिजे, म्हणजे त्यावेळेस आपले ब्लाऊजची फिटिंग परफेक्ट बसते। हे छोट्या छोट्या ज्या शिलाई मशीन क्लासमध्ये शिकवलेल्या जातात टिप्स, त्या टिप्स मी तुम्हाला डिटेल फ्रीमध्ये सांगते, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या कटिंग व्यवस्थित लक्षात येईल। आता हे झालं आपलं पूर्ण मार्किंग इथपर्यंत पाठीचं। आता या ठिकाणी आपल्याला कंबर घ्यायची। आता आपली कंबर किती आहे, 34। या ठिकाणी आता आपल्याला कमरेचं मार्किंग टाकायचं आहे। तर कमरेचं आपला चौथा भाग, 34चा चौथा भाग किती होईल, 8.5। या ठिकाणी आपल्याला हे झालं आपलं कमरेचं मार्किंग। आणि या ठिकाणी आपल्याला टक्स द्यावे लागतात, तर त्याचा आपल्याला 1 इंच आणि आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने। आलं लक्षात तुमच्या परफेक्ट? हा 1 इंच आपण टक्ससाठी दिला आणि हे आपलं झालं मार्जिन। तर आपण जोडणार कोणत्याला, या रेषेला आपल्याला ही रेष जोडायची, या ठिकाणी घ्यायचं असं, आणि हे आपण या ठिकाणी जोडून घेतलं। आता ही फिटिंगची लाईन पण या ठिकाणी जोडून घेऊ आपण। आता हा भाग झालेला आहे आपला जो तो फ्रंट साईड बॅक साईडचा झालेला आहे। तर या ठिकाणी आपल्याला गळारुंदी टाकायची। तर आपण गळारुंदी बघितली, आपली गळारुंदी किती आहे या ठिकाणी, 4 इंच। तर बरोबर या ठिकाणी 4 इंचवर मार्किंग करायची। आता आपल्याला पाठीमागचा गळा किती हवा आहे, तर ही बॅक साईडची कटिंग आहे, तर पाठीमागचा गळा आपण 2चाच ठेवूया। पाठीमागचा गळा आपल्याला जास्त मोठा नको आहे, आणि फ्रंटचा गळा आपण 4चा ठेवूया।
ठिकाणी ही अशी मार्किंग करून घ्यायची. आता ही झाली. आणि हे आपण जो एक अर्धा इंचाचा स्लोप दिलेला आहे तो पण याला अटॅच करून घ्यायचा असं या पद्धतीने, म्हणजे या ठिकाणी आपली चून पडत नाही. आता हे झालं. तर आपल्याला गळ्याचा शेप देताना डायरेक्ट इथून द्यायचं नाही आहे, तर गळ्याचा शेप आपल्याला एक इंच खालून द्यायचं आहे आणि इथपासून पण 1 इंच आलं पाहिजे. आता हा जो कोपरा आहे तिथपासून इथपर्यंत 1 इंच घ्यायचं, म्हणजे गळ्याचा शेप कसा येईल आपला या पद्धतीने दिसतंय तुम्हाला बघा. गळ्याचा शेप इथपासून खाली 1 इंच उतरायचं आणि त्यानंतर हा जो कोपरा आहे इथपासून इथपर्यंत 1 इंच घ्यायचं आणि मग हा गळ्याचा शेप असा देऊन घ्यायचा. त्यावेळेस तो बोटनेकसारखा गळा येतो. तर इथपर्यंत ड्रॉईंग तुम्ही पाहून घ्या. नाही लक्षात आलं तर पूर्ण माप मी देतेच आहे, तर तुम्ही करून घ्या ते. आता हा भाग झाला आपला पूर्ण. तर ह्या भागाची आपण कटिंग करून घेऊ. इथपर्यंत आपण कटिंगच करून घेऊ डायरेक्ट आणि मग फ्रंटचं माप टाकू आपण. आणि बोटनेकचा गळा म्हणजे ब्लाऊज शक्यतो प्रिन्स कटचंच असतं. 1 टक्सचं पण शिवू शकतो आहे आपण, पण 1 टक्सचं जर ब्लाऊज शिवलं तर थोडंसं चुन्या वगैरे पडतात, त्यामुळे मग आपण प्रिन्स कटचं शिवू. आणि तुम्हाला जर तसं 1 टक्सचं जरी हवं असेल ते पण घेऊ आपण एका लेक्चरमध्ये. आता हा पार्ट असाच ठेवायचा बरोबर. आपण इथे ठेवून घेऊ आणि याची ड्रॉईंग करून घेऊ. आहे अशीच. तर या पद्धतीने आपले हा कपडा काढून घेऊ आपण. याची मार्किंग करून घेऊ आपण किंवा या ठिकाणी. आता हे आपण काढून घेऊ. आता हा फ्रंटचा भाग झाला आपला, बॅकचा भाग झाला सॉरी. आता या ठिकाणी आपल्याला एक अर्धा इंच खाली घेऊन शेप देऊन घ्यायचा आहे आणि एकदा आपण हे आखून घेऊ. म्हणजे आता आपण जी कटिंग केली आहे ती पूर्णपणे आखून घेऊ आपण. इथपासून किती घेतलं तर आपण 1.25 इंच या ठिकाणी आणि 1.25 इंचाने ही शोल्डर जॉईन करून घेतली होती. फक्त आपल्याला आता मार्किंगसाठी हे जॉईन करून घ्यायचं आहे आणि हा आकार द्यायचा आपल्याला. या ठिकाणी हा आकार असा कशासाठी आहे तर हा आपला म्हणजे इथं चुन्या पडू नये म्हणून त्यासाठी हा आकार आहे. तर आता ही फ्रंटची मार्किंग झाली आपली, म्हणजे फक्त आर्महोलची. तर आपल्याला गळारुंदी किती टाकायची आता या ठिकाणी आपण मोजून घेऊ पुन्हा 4 इंच आणि खाली पण किती घ्यायची आपल्याला खोली 4 इंच या ठिकाणी. आता हे आपण जॉईन करून घेऊ. म्हणजे तुम्हाला कुठला चार्ट बघायची गरज नाही, या पद्धतीने मी सांगितलं. मी तुम्हाला भरपूर वेळा चार्ट सांगितले, चार्ट बघा, पण कोणाकोणाच्या बऱ्याच लेडीजच्या लक्षात येत नाही चार्ट बघायचे कसे आणि मिळणार कुठे. तसं मी तुम्हाला ऑनलाईन प्रोव्हाइड करेल, पण तुम्हाला जर या पद्धतीने डायरेक्ट परफेक्ट माप हवे असतील तर तुम्ही याच्यामधून लिहून घेऊ शकता. तर आता ही गळ्याची जी उंची आहे इथपासून खाली आपल्याला 1.5 इंच उतरायचं. आता हा फ्रंटचा भाग आहे आणि हा जो भाग आहे इथपासून आपल्याला 1 इंच घ्यायचं आणि हा शेप आपल्याला असा देऊन घ्यायचा. हा झाला आपला फ्रंटचा गळा ड्रॉईंग. आता आपल्याला टाकायचे प्रिन्स कटचे माप. तर प्रिन्स कटचं माप कसं टाकणार आपण, तर आपण काय करायचं, आपल्या छातीचा भाग ॲपेक्स टू ॲपेक्स असतं ते माप पूर्ण, पण ते मी तुम्हाला पूर्ण सांगत नाही. या ठिकाणी आपण डायरेक्ट टाकायचं 4 वर मार्किंग. या ठिकाणी 4 वर टाकलं, या ठिकाणी 3.5 वर टाकायचं आणि इथपासून वरती 4.5च घ्यायचं. किती घेणार आपण 4.5, म्हणजे हा जो टक्स आहे आपला इथं येईल. हा झाला आपला बस्ट पॉईंट 4.5. आता हा पॉईंट झाल्याच्या नंतर
आपण काय करू, हे दोन्ही पॉईंट जोडून घेऊ. आपला मेन पॉईंट कोणता झाला, हा झाला. आता यामध्ये आपला 3चा टक्स असतो. 36च्या पुढं ज्यावेळेस मार्किंग येतं त्यावेळेस आपला टक्स असतो 3चा. आता इथं आपलं 3 इंच कमी होणार आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी 3 इंच वाढवायचं आहे. तर पूर्ण पहा, आपला कपडा पण 3 इंचच आहे परफेक्ट. आणि आपलं हे मार्किंग झालं. आता या ठिकाणी आपण प्रिन्स कटचा सेप देणार आहे. तुम्हाला जर प्रिन्स कटचा सेप देता येत नसेल तर या ठिकाणी बघा, 1-1.5 इंच सरळ वरती घ्यायचं, ही लाईन खाली आखून घ्यायची आणि या ठिकाणी असा प्रिन्स कटचा सेप देऊन घ्यायचा. या ठिकाणी थोडासा आतमधून, हा झाला प्रिन्स कटचा सेप आपला पूर्ण. आता आपल्याला या ठिकाणी कसं करायचं, हा जो आपला अपेक्स पॉईंट आहे इथपासून इथपर्यंत मोजून घ्यायचं. हे किती आहे, 5ला 1 रेष कमी. तर आपल्याला बरोबर या बाजूने पण तितकंच आलं पाहिजे, नाहीतर हे दोन्ही टक्स जोडल्यावर कमी जास्त होतील. त्यामुळे बरोबर आपल्याला या ठिकाणाहून तसंच घ्यायचं आहे. हा टक्स मोजून घ्यायचा आहे, 5ला 1 रेष कमी म्हणजे किती, या ठिकाणी. आता हे इथं आलं, मग आपल्याला हा भाग, हा जो इकडचा भाग आहे तो याच्या डबल हवा असतो. त्यामुळे आपण या ठिकाणी अशी क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची या ठिकाणी. आणि या ठिकाणी फक्त आपला हे डायरेक्ट कोणा बाहेर येऊ नये फ्रंटचा आय हुकचा, म्हणून आपल्याला नॉमिनल इथं वरती फक्त 1/2 इंचाचा असा सेप द्यायचा. तर हे झालं आपलं खालचा टक्स पॉईंट ड्रॉईंग पूर्ण. आलं लक्षात तुमच्या. हा आपण 4चा टाकला, हा 4चा टाकल्यामुळे आपण अपेक्स पॉईंट हा 3.5चा टाकला. याच्याने मी 1/2 इंच हा अलीकडेच घ्यायचा असतो. त्यानंतर इथपासून हा 3चा टक्स टाकला आपण. 36च्या पुढं जे मार्किंग असेल त्याला 3चा टक्स असतो आणि त्याच्या आतमध्ये 2.5चा असतो. आता इथं 3 इंच गेल्यामुळे आपल्याला या ठिकाणी 3 इंच वाढवावं लागलं. आणि त्यानंतर हे जेवढं माप आहे ते बरोबर टोटल मोजून आपण या ठिकाणी घेतलं. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, हा जो पॉईंट आहे इथपासून वरती आपल्याला 1.5 इंच मोजायचं आणि इकडं पण 1.5 इंच मोजायचं या ठिकाणी. आता आपल्याला आर्महोलचा सेप, आपला कट याचा सेप कसा द्यायला छान वाटेल, या ठिकाणी द्यायला छान वाटेल की या ठिकाणी, तर आपण या ठिकाणी देणार. त्यामुळे आपण काय करायचं, याचं बरोबर 1 वर टेप ठेवायचा, 1/2 इंच इकडं घ्यायचं आणि 1/2 इंच 1 वर ठेवू आपण बरोबर टेप. थांबा 1 मिनिट, आपण बरोबर 1च्या आणि 2च्या मध्ये घेऊ. या ठिकाणी आपण बरोबर ठेवलं, इकडून 1/2 इंच घ्यायचं आणि इकडून 1/2 इंच घ्यायचं. घेतलं आपण या ठिकाणी आणि या ठिकाणाहून डायरेक्ट आपल्याला ही लाईन जोडून घ्यायची या अपेक्स पॉईंटला इथपासून पण. आता ह्या अपेक्स पॉईंटला आपण जोडून घेतली लाईन, तर या ठिकाणी असं येईल. आता हे आपल्याला दोन्ही लाईन मोजून घ्यायच्या. तर ही लाईन किती आली आपली, 7.5 आणि 1 रेषवरती. तर बरोबर ही पण आपली तशीच आली पाहिजे लाईन, 7.5 आणि बरोबर दोन्ही पण लाईन बरोबर येतात. किंचित वरती येते ही या ठिकाणी. तर या ठिकाणी ही जर वरती आली तर असं घ्यायचं वरती, हा दोन्ही पण पॉईंट सारखे आले पाहिजेत जोडायला. ही थोडीशी वरती आली आणि या ठिकाणाहून मग याला बरोबर परत मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा थोडासा खाली या ठिकाणी. कारण आपण ज्यावेळेस हे दोन्ही पण जुळून घेऊ त्यावेळेस आपला आर्महोल म्हणजे मुंडा एकदम परफेक्ट बरोबर येऊन जाईल या पद्धतीने. आणि आपली ही अशी इकडच्या बाजूने दोन्ही अशी मापे बसून जातील. तर हा आपल्याला पार्ट मायनस करायचा एवढा. मग आपला प्रिन्स कटचा सेप कसा येईल, या ठिकाणी येईल आपला हा जो प्रिन्स कटचा सेप आहे. तर या पद्धतीने याला थोडासा गोल आकार द्यायचा, या ठिकाणी टर्न ठेवायचं नाही. हां, तर हा झाला आपला प्रिन्स कटचा सेप पूर्ण तयार. हे आपलं मायनस होणार आहे, कट होऊन जाणार आहे आणि हे पण आपलं कट होऊन जाणार आहे. मग आपला परफेक्ट भाग कोणता राहिला, एवढाच. तर आता याची मी कटिंग करून घेते. आपल्या या ठिकाणी मार्किंग करायची राहिली होती. हा जो आपला 1 इंच इथं आर्महोलमध्ये जाणार आहे तो 1 इंच आपल्याला या ठिकाणी वाढवावं लागेल, या ठिकाणी आर्महोलच्या साईडने. आणि मग हा 1 इंच तो डायरेक्ट खालच्या लाईनला नेऊन जोडायचा. म्हणजे कुठं आपण जे 3 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे टक्स पॉईंटचं, या ठिकाणी आणून जोडायचं. आता हा मी थोडासा साईडने कट केला आहे.
या ठिकाणी बघा. आणि हा भाग इथपासून कट करायचा. नंतर हा पार्ट एकमेकावर ठेवायचा बरोबर. या ठिकाणी आता आपला हा पार्ट मायनस होऊन जाणार आहे. आता इथपर्यंत आपण अगोदर कट करून घेऊ. आता हा झाला फ्रंटचा भाग आणि हा भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे. कोणता? हा आपला मायनस झालेला भाग आहे, म्हणजे आपल्या पुढच्या काखेत येणाऱ्या चुन्याचा भाग आहे. आणि या ठिकाणी जर आपल्याला वाटलं तर थोडासा असा राऊंड शेप देऊन घ्यायचा, म्हणजे जेणेकरून या ठिकाणी कोण राहणार नाही. आता या पद्धतीने बघा, ही झालं आपलं कटोरी ही साईडची आणि हा झाला आपला फ्रंटचा भाग. आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, बॅक साईडचा जो पार्ट आहे या ठिकाणी, तर या ठिकाणी हा भाग ठेवून बघायचा. बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट माप बसलेलं आहे आपलं, कमी नाही आणि जास्त पण नाही. आणि हा झाला आपला फ्रंटचा भाग. या ठिकाणी या पद्धतीने बसलं. आता याची मी पूर्ण ब्लाऊजवर कटिंग करून घेते आणि तुम्हाला मग दाखवते. आता अस्तरवर कट करण्यासाठी बंद बाजूनेच ठेवलं आहे आपण, किंवा आपल्याला जर अस्तरवर बंद बाजूने नसेल ठेवायचं तर एकदा मापे घेऊन बघायचे आपल्याला ब्लाऊजवर कुठे कुठे काय काय बसतं आहे ते. तर या ठिकाणी आपण बघू एकदा. आता ही झाली आपली बॅक साईड. बॅक साईडला हुक येणार आहेत आपले, आणि त्यामुळे आपण या बाजूने जरी ठेवली तरी पण चालेल, ज्या बाजूने ओपन आहे त्या बाजूने, या पद्धतीने. आणि हा झाला आपला फ्रंटचा भाग. तर फ्रंटचा भाग आपण या ठिकाणी ठेवू. या ठिकाणी फ्रंटचा भाग ठेवून घेऊ आपण. तर आपल्याला या ठिकाणी मार्जिन द्यायचं आहे थोडंसं, तर वरती घेतलं तरी पण चालेल. या ठिकाणी घेऊ थोडंसं वरती, आणि आपल्याला बॅक साईडला थोडंसं मार्जिन द्यायचं आहे या ठिकाणी आय हुकसाठी. तर या ठिकाणी असं ठेवून घेऊ आपण. या पद्धतीने बघा आपण बॅक हुकला मार्जिन दिलं एवढं. आणि आता याला मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर ज्या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची याच्या ठिकाणीच मार्जिन द्यायचं, फक्त पूर्ण ब्लाऊजच्या ठिकाणी मार्जिन देत बसायचं नाही. तर आता पूर्ण कटिंग झाली की मी तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवते. ठिकाणी आपण कफ अटॅच करणार आहोत याला. तर कफ अटॅच करण्यासाठी हे एकदम सॉफ्ट कफ आहेत, म्हणजे काही लेडीजला किंवा आपल्याला पण कफ आवडत नाही, तर हे एकदम सॉफ्ट आहेत बघू शकता तुम्ही. पण लावण्याची पद्धत कशी याची, याला प्रेस करून घ्यायचं असतं, असं प्रेसने दाबून. हे प्रेसने दाबलं का हे पूर्ण फुगवटा दाबून जातो आणि हे लावायसाठी एकदम सॉफ्ट होतात. या पद्धतीने पूर्ण असे दाबून घ्यायचे असतात, त्यावेळेस हे लावायला एकदम छान होऊन जातं सॉफ्ट. या पद्धतीने आता बघू शकता तुम्ही या कफमध्ये आणि या कफमध्ये किती अंतर आहे. हा एकदम पातळ आणि एकदम हे बघा एकदम सॉफ्ट झाला आहे, हा थोडासा कडक आहे. तर या पद्धतीने कफ अटॅच करायचे असतात. तर आता ह्या पद्धतीने बघा आपण कटिंग करून घेतली आहे. हा आहे साईडची कटोरी आणि हा आहे फ्रंटचा भाग. तर या ठिकाणी आपल्याला कफ अटॅच करायचे. आता मी मागच्या वेळेस सेपरेट कपडा लावून कफ अटॅच करायचे दाखवले ते, आणि गळ्यासाठी घेतली आपण रेडीमेड पायपिंग लेस. आणि हे आहेत 2 कप जे आपण प्रेस करून घेतलेत याला लावायसाठी. तर आता बघूया आपण याची कटिंग कशी ते स्टिचिंग कशी करायची. तर आपण हा म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा सेपरेट काढून घेऊ आणि अस्तरच्या कपड्याला अगोदर साईड कटोरी जॉईन करून घेऊ. हा अस्तरचा कपडा आहे आणि यावर बघायचं आपली कुठल्या बाजूने कटोरी बसते. तर या बाजूने बसते आणि ही या बाजूने. आता ही
लावताना खालच्या बाजूने लावायला सुरुवात करायची. मी तुम्हाला भरपूर वेळा सांगितलं, कारण मग आपला पफ छान येतो. तर या पद्धतीने बघा या पद्धतीने आपण आता लावायला सुरुवात करू. एक अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं, कारण आपण मार्जिन सोडलेलंच असतं जास्त. आणि एकदम हलक्या हाताने बरोबर आहे त्या आकाराने स्टिचिंग करायला सुरुवात करायची. बरोबर शेप जसा आहे तसाच वरचा कपडा वळवायचा, म्हणजे काय होतं मग पफ छान येतो. आता या पद्धतीने बरोबर आपण त्याला डबल टिप मारणारच आहोत. तर या पद्धतीने बघा आपण इकडून जोडून घेतले आणि या पद्धतीने आपला पफ आला आहे फ्रंट साईडचा. तर काय करायचं आहे आपल्याला, या ठिकाणी याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, म्हणजे ज्यावेळेस आपण पलटी मारणार त्यावेळेस याचा शेप खूप छान बसतो. या पद्धतीने असे कट देऊन घ्यायचे आणि हा पफ या पद्धतीने दिसेल. आता मी दुसऱ्या बाजूने कटोरी सेम अशीच जोडून घेते. या पद्धतीने बघा आता दोन्ही बाजूच्या कटोऱ्या आपण जोडून घेतल्यात एकदम. बघू शकता तुम्ही या पद्धतीने पफ आलेत बिना हे लावता, म्हणजे कफ लावता. तर या पद्धतीने आता आपण हा फ्रंटचा जो भाग आहे हा पण सेपरेट जोडून घेऊ. या पद्धतीने बघा आता फ्रंटचा भाग तयार झाला आहे आणि हा बॅकचा भाग तयार झाला आहे. आता आपण पहिलं काय करू, हे दोन्ही एकमेकावर ठेवून गळा अगोदर स्टिच करून घेऊ, म्हणजे आपल्याला पलटी मारायची. तर त्यासाठी आपण ही रेडीमेड पायपिंग वापरली. तर कशी वापरायची ती तुम्हाला मी दाखवते. तर या पद्धतीने गळा ठेवायचा आणि गळ्यावर ही पायपिंग ठेवायची. हा जो गोट आहे तो आतमधल्या बाजूने आला पाहिजे एकदम. अगोदर आपण तर या पद्धतीने ठेवायची बरोबर, आणि त्यावर बरोबर हा अस्तरचा कपडा ठेवायचा आणि बरोबर तो आतमधल्या बाजूने आला पाहिजे. तर या पद्धतीने बघा दोन्ही बाजूने अंतर सोडून टिप घ्यायची आणि आपल्याला हाताला बरोबर लागत चालतो तो भाग कसा आहे. या पद्धतीने बघा आता बरोबर मध्ये ठेवायचं, त्यावर गळ्याचा भाग घ्यायचा आणि बोटाने बरोबर कडेकडेने टिप घ्यायची. बरोबर या पद्धतीने घ्यायची. खालचा भाग सोयीचा ठेवायचा आणि वरचा भाग पण त्यावर ठेवून घ्यायचा. म्हणजे यामुळे काय होतं, गळ्याला एक प्रकारची फिनिशिंग येते छान. आणि या पद्धतीने बरोबर राऊंड राऊंड फिरवत जसं आहे सेप त्या पद्धतीने टिप मारून घ्यायची. आता या बाजूने टर्न मारून पाहून घ्यायचं आपला गोट व्यवस्थित आला आहे का. तर या ठिकाणी बघा पूर्ण ठिकाणी गोट व्यवस्थित आला आहे आपला. आणि ज्या ठिकाणी आपल्याला थोडंसं वाटतं आहे का त्या ठिकाणी डबल टिप मारून घ्यायची की बाहेर आला आहे आपला. आता या ठिकाणी बघा आपण थोडीशी टिप मारून घेऊ. म्हणजे आपली परफेक्ट फिनिशिंग आली पाहिजे. आता या पद्धतीने आता याला नॉचेस देऊन घ्यायचे. आपल्याला ज्या ठिकाणी उसवावं लागेल त्या ठिकाणी उसवायचं, ज्या ठिकाणी आपल्याला डबल टिप मारावं लागेल त्या ठिकाणी डबल टिप मारायची, कारण मग फिनिशिंग महत्त्वाची असते आपल्या ब्लाऊजला. आता या ठिकाणी आपण खालच्या बाजूने पण टिप मारून घेऊ. खालच्या बाजूने टिप मारताना काय करायचं,
अस्तर थोडंसं खाली, ब्लाऊज पीसचा कपडा थोडासा खाली सोडायचा. बरोबर बघायचं आपलं या टिपवर ही टिप आली पाहिजे. बरोबर या पद्धतीने शिलाई करून घ्यायची म्हणजे फिनिशिंग छान येते. आता इकडं पण काय करायचं, बरोबर या टिपवर ही टिप ठेवून घ्यायची आणि मग पुढची टिप मारायला लागायचं. ही टिप बरोबर झाली आपली. याला आपण कट देऊन घेऊ. आता हे ठीक झालं. आता याला आपल्याला कप बसवायचे. पहिले कप घ्यायचे, याचा बरोबर सेंटर काढून घ्यायचा. या ठिकाणी बरोबर याचा सेंटर काढून घ्यायचा. सेंटरच्या नंतर बरोबर हा पण सेंटर काढून घ्यायचा. दोन्हीचे पण काढून घेऊ आपण सेंटर. बरोबर या ठिकाणी आणि बरोबर असं सेंटर काढून घ्यायचा. आता काय करायचं, हा आपला टक्स पॉईंट कुठे पाहायचा, तर आपला टक्स पॉईंट या ठिकाणी. तर बरोबर हा कपडा असा तिरपा घ्यायचा, फक्त अस्तर घ्यायचं. आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे त्यामुळे फक्त अस्तर घ्यायचं. हा जो आपला टक्स पॉईंट आहे आपण मार्क केलेला या ठिकाणी, त्यावर बरोबर हा टक्स पॉईंट ठेवून घ्यायचा या ठिकाणी. मशीनची सुई उचलून घ्यायची. बरोबर अगोदर टक्स पॉईंट पाहून घ्यायचा. टक्स पॉईंटवर हा टक्स पॉईंट ठेवून घ्यायचा. परत कप आतमध्ये घालून घ्यायचा आणि या ठिकाणी मशीन ठेवून घ्यायची. बरोबर बरोबर टक्स पॉईंटवर ठेवला की खाली आपली टीप बरोबर पाहून घ्यायची टक्सची, आणि त्यामध्ये पण कपडा अटकला नाही पाहिजे. बरोबर त्या हिशोबानेच टीप मारत चालायची. म्हणजे खालचा कपडा आहे तो फिरून घ्यायचा आपल्याला या कपड्याप्रमाणे. आणि या पद्धतीने आता ही पूर्ण टिप मारून घेते मी. या ठिकाणी बघा आता हा कप आपला बसून झाला एकदम फिनिशिंगमध्ये. आता सेम असा दुसरा कप बसून घेते मी. या पद्धतीने बघा आता आपले दोन्ही पण कप लावून तयार झाले. आता आपण याला टर्न मारून घेऊ. या बाजूने बघा आतली बाजू ही किती सुंदर फिनिशिंगमध्ये आले आणि ही बाहेरची बाजू आहे. आणि आपला हा गळा बघू शकता तुम्ही, गोट लावलेला एकदम परफेक्ट आलाय या पद्धतीने. आणि ही झाली आपली कफ दोन्ही बाजूने. आता याला मी व्यवस्थित अशी प्रेस करून घेते. एकदा प्रेस केल्यावर या पद्धतीने बघू शकता तुम्ही किती सुंदर. आता तुम्हाला वाटत असेल मोठं मोठं वाटतंय, पण ज्यावेळेस आपण त्याला घालू त्यावेळेस ब्लाऊज एकदम परफेक्ट बसलेला असेल आपलं. आता हा फ्रंटचा भाग पूर्ण तयार झाला प्रेस करून. ही झाली बॅक साईड पूर्ण आणि हा फ्रंटचा भाग. आता आपण बॅक साईड तयार करून घेऊ. तर ही आहे आपली बॅक साईड, हा बॅक साईडचा गळा. तर आपण काय करू, हे दोन्ही पण पार्ट समोरासमोर ठेवून घेऊ. आणि आता याला आपण जोडायला सुरुवात करू. जोडायचं कसं मी तुम्हाला सांगितलं. यामध्ये आतमध्ये आपण पायपिंगचा गोट मारणार आहोत आणि मग पलटी करून घेणार आहोत. तर पायपिंगचा गोट कसं मारायचा पुन्हा एकदा दाखवते. या पद्धतीने पायपिंग आतमध्ये लावून मग फोल्ड करून घ्यायचं. आता बॅक साईड अशीच पूर्ण करायची आणि याला हुक आहे पट्टी बसवायची. तर हा पूर्ण तयार झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. तर इथपर्यंत बघा आपला हा फ्रंटचा भाग पूर्ण झाला शिवून. आपण याच्यामध्ये कफ टाकलेत.
तर आता आणि हा बॅकचा भाग शिवून पूर्ण केला आहे. मी तुम्हाला दाखवलं होतं का नेमकं हा पूर्ण कसा करायचा. तर यावर मी 1-1 इंचाचे असे हुकचे आय केलेले आहेत. म्हणजे का बरं केलेले आहेत, तर पाठीच्या बाजूने आपलं ताणल्यामुळं किंवा पाठीचा भाग दिसला नाही पाहिजे. आता आपण जर हे लॉंग हुक ठेवले तर काय होतं नेमकं असं उचकल्यासारखं दिसतं, म्हणून या पद्धतीने केलं आहे मी. तर हे दोन्ही पण पार्ट तयार झाले. चला आता आपण जोडून घेऊ. तर या पद्धतीने खालचा भाग सुईचा ठेवायचा आणि त्यावर बरोबर हा पण भाग सुईचा ठेवायचा. दोन्ही सुईच्या बाजूने एकाच बाजूने आले पाहिजे. बरोबर शोल्डरवर शोल्डर ठेवायचं आणि यावर बरोबर आपल्याकडे टेप आहे. टेपने बरोबर अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं. तुम्हाला म्हणजे शिलाईसाठी किती कपडा हवा आहे त्या हिशोबाने मार्किंग करून घ्यायचं. आता हे परफेक्ट शोल्डर जोडून घ्यायचं. आता या पद्धतीने हे जोडलं तर दुसऱ्या बाजूचं पण मी सेम टू सेम याच पद्धतीने जोडून घेते. आता बघा हे ब्लाऊज इथपर्यंत शिवून पूर्णपणे तयार झालं आहे. आता फक्त याचं काय राहिलं आहे, स्लीव्ज अटॅच करायच्या राहिल्यात. तर स्लीव्ज अटॅच तुम्हाला करता येतच असतील. आता पूर्ण स्लीव्ज वगैरे अटॅच झाल्या की मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये ब्लाऊज दाखवते. तर या पद्धतीने बघा आपलं ब्लाऊज पूर्ण तयार झालं. हा फ्रंटचा लुक बघू शकता तुम्ही पूर्णपणे. आणि ब्लाऊज पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रेस करून घ्यायचा. आणि हा बॅक साईडचा भाग. तर या पद्धतीने पूर्ण फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आपलं तयार झालं आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडलं तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.